मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आले संध्याकाळचे 5:30 आणि आज थोडंसं लवकर स्वयंपाक करायचा आहे. तर आज स्वयंपाक आहे तर बासुंदी, पुरी, बटाट्याची भाजी आणि मिरचीची भाजी बनवायची. ती तुम्हाला दाखवलंच तसं. काकांचा मुलगा आहे जो सुरतला राहतो, तो आलेला आहे. तर त्याला जेवण सांगितलं आहे. प्रतापूरला आला आहे तो. तर तो आणि भाऊ, दोघं भाऊ येणार आहेत. आणि परत इशू आणि आई काल गेलाय प्रतापूरला. तर इशूला काल आणि आज सुट्टी होती म्हणून काल गेली होती, पण आज त्यांच्यासोबत लगेच येणार आहे कारण त्याची उद्या स्कूल आहे म्हणून. तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेल. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चूल पेटवलेलं आहे आणि चुलीवर बासुंदी करायची आणि त्याच्यात बशी टाकते, कारण बशी टाकली की ते परत वरती येत नाही म्हणून. आणि मॅडम इकडे या लवकर. एकदम छान असं चुलीकडे पेटवलेलं आहे आणि दूध ठेवलेलं आहे. बाकीचं इकडे आहे, बाकीचं टाकायचं बाकी. थोडंसं कमी झालं की लगेच हे पण टाकेल. आणि जाळ थोडंसं जास्तच लागलं आहे. आता आहे तर चेंज केलं. जिकडे मी दूध टाकलं ते पूर्ण महावत नव्हतं, पूर्ण वरती होतं. तर मी पातळीत आता टाकून घेतलं ते. आणि फक्त म्हटलं कढईमध्ये लवकर होतं त्यासाठी बघा किती वस्तू भरल्या आम्ही दुधाच्या. आता शेवटी पातळीत टाकलं दूध, तिथं होतं. आणि बाहेर स्वयंपाक करायचं म्हणजे टेन्शन नाही, गरमच होत नाही अजिबात. हवा एकदम छान चालू आहे, सावली पण आहे मस्त, काहीच टेन्शन नाही. आता दूध करून घेऊ आधी, म्हणजे बासुंदी करून घेऊ आधी. दूध नाही, बासुंदी. नंतर पुऱ्या करू. पुऱ्या पण बाहेरच करायच्या आम्हाला, कारण घरात इतकं गरम होतं ना विचारूच नाही. एवढं वरती दूध येत होतं मला तेव्हा शूट करायला वेळच की का दूध एवढं वरती येत होतं म्हणून पटकन खाली केलं, पातेली आणली त्याच्यात टाकलं दूध. थोडं अजून टाकावं लागेल, हे मिक्स करून देते आधी. आणि कमी झालं आहे म्हणून वरती येत नाही त्याच्यात व्यवस्थित. खाली बशी पण टाकली तशी आणि खूप छान होते. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, एकदम छान. थोडंसं गार वाटतंय. तर आता पटकन पुऱ्या बाकी आहेत. बटाट्याची भाजी करायला गेली जेवी घरात. तर मी बासुंदी क्लिअर करते कारण ते थोडंसं वरती पण येते म्हणून. बासुंदी झाली ते लगेच पुऱ्या करू. मग मला मिरचीची भाजी पण करायची, ते पण तुम्हाला दाखवेलच. चला. आणि तिची टेस्ट खूप छान असते. तुम्हाला पण मिरचीची भाजी असते ना, ती तुम्ही पण ट्राय करून बघायची. जी मी करणार आहे ती सगळ्यांना खूप आवडते. आमच्या घरात ते आवडते, तुमच्या घरात पण आवडेल सगळ्यांना. खोबरं टाकून झालेलं आहे तर छान उकळी ते वरती काही येत नाही दूध. तेवढ्यात आता मी ड्रायफ्रूट्स आणि विलायची वगैरे आणते, साखर आणते, विलायची वगैरे. ड्रायफ्रूट्स आणि विलायची वगैरे टाकून झालेली. आता साखर टाकायची आणि बघू शकता किती व्यवस्थित झालेली. आणि इकडे मुलं आहेत तर शाळेत ते बँड वाजताय म्हणून आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नसेल. आता आहे साखर टाकायची. माझ्या अंदाजाने मी साखर टाकलेली आहे. 3 लिटर दूध होतं आणि अजून भरपूर बाकी. तर आणि इकडे मुलं वाजतायत मध्ये. बासुंदी झालेली आहे आणि थोडीशी भरती येते तर जेवला बसवलेलं आहे तिकडे. आणि उशीर होऊन जाईल म्हटलं, पुऱ्याच फ्राय करायचं राहील म्हणून पटकन आता मिरचीची भाजी करून घेते. आणि मिरचीच्या भाजी काही जास्त काही लागत नाही. आणि इकडे जेवणे बटाट्याची भाजी पण टाकलेली आहे. आता पटकन मिरचीची भाजी करते. इकडे कणिक वगैरे मळून घेतलेले 3 पुरींसाठी. जेवी तिकडे बसले थोडं पटकन आता मिरचीची भाजी करते. आणि रेसिपी काय शेअर करणार आणि तुमच्याकडे एखाद्या दिवशी शेअर करेल, कारण खूप लेट झालेलं आहे. पटकन स्वयंपाक करायचा आहे कारण ते पण येऊन जातील, प्रतापवरून येतील, जेवण करतात, प्रतापपूर जातील म्हणून उशीर होऊन जाईल त्यांना. पटकन स्वयंपाक करतो. थोडीशी कासेन तुम्हाला दाखवेल तसं. चला. तर इकडे मिरचीची भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. बटाट्याची भाजी पण झाली, ऑलमोस्ट पूर्ण झालीच. झाली बासुंदी आणि पूर्ण व्यवस्थित उकळी आली त्याला, बघू शकता.
पूर्ण झालेलं आहे. आता श्रीखंड आहे बघा. इकडे ताट रेडी झालेले आहेत. जा जेव आता. बासुंदी, मिरचीची भाजी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, पुरी. जा पटकन. वा, व्हेरी गुड. व्हेरी गुड इशुताई, व्हेरी गुड. आणि मिरचीची भाजी बघू शकता, किती छान येते आपली.